जरा आणि जीवतिका पूजन. जीवतिका प्रतिमेची पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीवती, हिच्या पूजनाचा हेतू काय? तुम्ही कधी ही पूजा केली आहे का? जरा आणि जीवतिका पूजनाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. श्रावणातील शुक्रवार हा नारी शक्तीच्या पूजनाचा दिवस. या दिवशी ही पूजा केली जाते. आता ही पूजा का केली जाते व कशी केली जाते हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या पूजेचा संपूर्ण विधी तसेच तिच्या मागचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. या पूजेने कोणते फायदे मिळतात आणि ही पूजा कोणी करावी हे आपण पाहू. आम्ही आमच्या माझी पूजा विधी देवी देवता या यूट्यूबच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, सण, वार आणि परंपरा याबद्दल माहिती देत असतो. आपण नवीन असाल तर आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्रावणातील शुक्रवार हा दिवस मातृशक्तीच्या पूजनाचा दिवस मानलेला आहे. या दिवशी एक खास पूजा केली जाते. तिला म्हणतात जरा जीवतिका पूजन. याला जीवती पूजन असेही म्हणतात. ही पूजा संतती संरक्षण करण्यासाठी केली जाते. या पूजनाची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. स्कंद पुराणामध्ये याबाबत विस्तृत माहिती मिळते. जरा आणि जीवतिका या दोन देवता आहेत. या देवता या सप्तमात्रकापैकी आहेत. काही आख्यायिकानुसार त्या अश्विनी कुमार यांच्या पत्नी आहेत. यांचे प्रामुख्याने पूजन संतती संरक्षणासाठी केले जाते. पूर्वीच्या काळी लहान मुलांचे मृत्यू हे 5 वर्षाखालीच अल्पवयात होत होते. त्यामुळे त्या मातांनी लहान मुलांच्या संरक्षणासाठी ही पूजा सुरू केल्याची मान्यता आहे. या पूजेमुळे मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. याचे आध्यात्मिक महत्त्व असे आहे की ही देवता 7 कोशाची आहे. ते 7 कोश म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, कारणमय, आनंदमय या कोशांना विकारापासून दूर ठेवण्यासाठी ही पूजा केली जाते. मानवी जीवनाच्या 7 अवस्था असतात, जसे तरुण, प्रौढ, वृद्ध आणि जरा याचीही सांगड या पूजनाला जोडली जाते. या पूजेमुळे मुलाचे संकटापासून संरक्षण होते. या पूजेमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मकता निघून जातात. जरा आणि जीवतिका या महान शक्ती मानल्या जातात. त्यामुळे मुलांचे नजर लागण्यापासून संरक्षण होते. ही पूजा केल्यानंतर महिला एकमेकींना हळद कुंकवासाठी बोलवतात. काही ठिकाणी सुवासिनींना जेवण दिले जाते. यामुळे एकमेकीतील संबंध हे दृढ होतात. जरा आणि जीवतिका पूजन कसे केले जाते? ही पूजा करण्यासाठी जरा आणि जीवतिका यांचे फोटो असलेला कागद सहजपणे बाजारामध्ये उपलब्ध होतो. त्यानंतर दुर्वा, फुलं, आघाड्याची पाने यांची बनवलेली माळ देवीला अर्पण करण्यासाठी तयार केली जातात. कापसाची वस्त्रमाळ, हळद कुंकू, उदबत्ती, कापूर, आरती इत्यादी पूजेसाठी आवश्यक अशा प्रकारचं असलेलं साहित्य घ्यावं. नैवेद्यासाठी गूळ, फुटाणे किंवा दूध घ्यावे. पाट, रांगोळी घ्यावी. आणि आता मी पूजा तुम्हाला कशी करायची हे सांगतो. जरा आणि जीवतिकाचा कागद ज्या ठिकाणी पूजा करावयाची आहे त्या ठिकाणी घण्यावरून लावावा. त्याच्यासमोर एक चौरंग किंवा पाट मांडून त्यावर गणपतीची सुपारी किंवा मूर्ती तांदळावरती ठेवावी. एक पानाचा विडा ठेवावा. स्वच्छ वस्त्र परिधान करून हातामध्ये पाणी घेऊन मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, संपत्तीसाठी संकल्प सोडावा. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला पाणी, दही, दूध आणि पुन्हा पाणी घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. गणरायाला गंध, अक्षदा, फुलं, दुर्वा वाहाव्यात. उदबत्ती ओवाळावी. गुळ, खोबरे यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करून नमस्कार करावा. जरा आणि जीवतिका याच्या प्रतिमेला हळद कुंकू व्हावे, गंध लावावे. आघाडा आणि दुर्वा याचा तयार केलेला हार अर्पण करावा. वस्त्रमाळ अर्पण करावी. अक्षदा अर्पण करावी. धूप दीप ओवाळावा. नैवेद्य दाखवावा व निरांजन लावून आरती करावी. तसेच घरातील मुलांना पाटावर बसून त्यांना कुंकू, अक्षदा लावाव्यात. त्यांचं औक्षण करावं. यानंतर सवाष्णींना हळद कुंकवासाठी बोलावं. त्यांची ओटी भरावी. शक्य असल्यास जेवणासाठी बोलावे. त्यानंतर जरा आणि जीवतिका याची कथा ऐकावी. हा कागद काही ठिकाणी विसर्जित केला जातो, काही ठिकाणी तो पुढील वर्षासाठी ठेवला जातो. हा पूजाविधी केवळ एक धार्मिक पूजाविधी नाही, तर तो स्त्री शक्तीचा सन्मान आहे. कसा वाटला आमचा हा व्हिडिओ हे नक्की सांगा. जय श्रीराम.